जय पराजयाचा विचार न करता शरद पवार या वयातही काम करतात हे कौतुकास्पद। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक। फडणवीसांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मंत्रिमंडळात कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही। चुकीचं काम करणाऱ्यांना रोखण्याचं काम मी करेन, तर चुकीला माफी नाही म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना थेट इशारा। दोन 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी धोका दिला, जो योग्य मार्ग होता त्यावरून साथीदार भरकटले। मात्र ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत होतो त्यांना पुढे घेऊन गेलो। एका मुलाखतीत बोलताना फडणवीसांचं मोठं विधान। वैष्णवीवरील आरोपांच्या मुद्द्यावर कसपटे कुटुंबीय घेणार पत्रकार परिषद। हगवणेच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्याबाबत केलेल्या आरोपाला देणार उत्तर। मिठी नदी प्रकल्पात कथित 65 कोटींचा घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनो मोरिया आणि भावाची सलग तिसऱ्यांदा चौकशी। केतन कदम, जय जोशींच्या कॉल रेकॉर्डमधून मोरियाचं नाव उघड। हगवणे कुटुंबियांना चांदीची गौरी दिल्याचा व्हिडिओ आला समोर। गौरी दबावाखाली दिली की स्वखुशीनं दिली हे अस्पष्ट। फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा पोलिसांना फेक कॉल। बक्षिसाची रक्कम मिळवण्याच्या हेतूनं कॉल केल्याची माहिती। नांदेड सिटी पोलिसांकडून फेक कॉल करणाऱ्या संतोष गायकवाड विरोधात गुन्हा दाखल। कथित किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेट प्रकरणी ससूनचे डॉक्टर तावरेंना अटक। तावरे सध्या पोर्शेकार अपघात प्रकरणी येरवडा जेलमध्ये। राज्यात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका। मुंबई विमानतळावर कोरोनाची ऐच्छिक तपासणी सुरू। काही दिवसातच विमानतळावर सुरू होऊ शकते आरटीपीसीआर टेस्ट। सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात। कार चालकाचा ताबा सुटल्यानं डिवायडर ओलांडून कार विरुद्ध दिशेनं उडाली। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। भिवंडीवाडा महामार्गावरील खड्डे आणि काँक्रिटीकरणाच्या कामाचा वाहन चालकांना फटका। 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची कसरत। आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाला अमेरिकन न्यायालयाची स्थगिती। निर्णय कोर्टानं ठरवला घटनाविरोधी।